नमस्कार. महिलांसाठी अजून 2 नवीन योजना आजपासून सुरू करण्यात येणार आहेत. तर त्या 2 योजना कोणत्या आहेत त्या पहिले आपण माहिती घेऊयात. मित्रांनो, या पहिले राज्य सरकारने महिलांसाठी सर्वात मोठी योजनेची घोषणा केलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ती योजना आता राज्यामध्ये चालू करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेवा केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये ऑफलाईन अर्ज हा भरला जात आहे. तसेच नारी शक्ती दूत या ॲपवरती यांची माहिती मिळत आहे. तर आता बघूयात महिलांसाठी अजून 2 नवीन योजना कोणत्या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनामार्फत कोणत्या महिलांना लाभ दिला जाणार आहे. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. संपूर्ण माहिती समजून घ्या. कोणत्या महिलांना यांचा लाभ दिला जाणार हेही समजून घ्या. तर मित्रांनो, कोणत्या त्या योजना आहेत संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी नवीन योजनांची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. तर बघूया सर्वप्रथम योजना कोणती आहे. सर्वप्रथम योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. याच्यामार्फत महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी व स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी LPG गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. या योजनेचा लाभ 52,16,412 कुटुंबांना होणार आहे आणि याचबरोबर पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ही अशी योजना ठरणार आहे. आता या योजनेसाठी महिला कोणत्या पात्र असतील तर या योजनेसाठी ह्या उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांचे रजिस्ट्रेशन केलेले असेल त्या महिला या 3 गॅससाठी पात्र असतील. त्याचबरोबर ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 5 पेक्षा जास्त सदस्य आहेत किंवा 5 सदस्य आहेत त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. त्याचबरोबर ज्या महिलांकडे केशरी रेशन कार्ड व पिवळे रेशन कार्ड असतील त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. आता बघूयात दुसरी योजना कोणती आहे. तर दुसरी योजना आहे मित्रांनो पिंक रिक्षा योजना. पिंक रिक्षा योजना ही दुसरी महिलांसाठी राबविण्यात येणारी योजना आहे. याच्यामध्ये पिंक रिक्षा योजना आता राज्यभरात होणार लागू. महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण ही योजना ठरणार आहे. सरकारी अनुदानात महिलांना मिळणार आहे पर्यावरणपूरक ई-रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा. त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार 20% अनुदान तर बँकेतर्फे मिळणार 70% कर्ज आणि लाभार्थी महिलांना केवळ 10% हे पैसे इथे भरावे लागणार आहेत. खर्च लागणार आहे फक्त महिलांना 10%. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 5 वर्ष देण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला जर पिंक रिक्षा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याच्याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ की पिंक रिक्षाबद्दल अर्ज कसा केला जाईल ही आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच नवीन योजनांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचली जात असते. तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.